नमस्कार, मी सत्यजित चंद्रशेखर कदम. देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी करत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने यापूर्वी 2016 ते 2021 या दरम्यान मी नगराध्यक्ष म्हणून कामकाज बघितलेलं आहे. त्यावेळेस 2016ला मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली. माझ्या गावाने माझ्यावर प्रचंड प्रेम दाखवलं, मला निवडून आणलं आणि मी विश्वासाने सांगतो की यापूर्वीच्या कुठल्याही पंचवार्षिकमध्ये झालेल्या कामांपेक्षा जास्तीचं काम, चांगल्या पद्धतीचं काम हे मी माझ्या 5 वर्षाच्या काळात करण्याचा प्रयत्न केला. कारण की रस्ते, लाईट, पाणी या विषयात तर सर्वच जण काम करत असतात, परंतु शहरी भाग नगर परिषद म्हणून जी कामं केली पाहिजेत त्याच्या व्यतिरिक्त एक देवळाली नगर परिषदेच्या हद्दीमध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे. इथला शेतकरी सुखी व्हावा म्हणून ओढ्या नाल्यांचं खोलीकरण, रुंदीकरण अशा एका वेगळ्या विषयामध्ये आम्ही हात घातला आणि शासनामार्फत ते काम करायचा प्रयत्न केला, परंतु होऊ न शकल्यामुळे आम्ही ते सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणि लोकसहभागातून आज जवळपास देवळालीमध्ये असलेल्या ओढ्यांच्या एकूण लांबीपैकी 50% ओढ्यांची कामं झालेली आहेत. 50% ओढ्यांची कामं अजून बाकी आहेत. परंतु त्या विषयामुळे किंवा त्या कामांमुळे मला ठाम विश्वास आहे की आपण कुठल्याही शेतकऱ्याला जर विचारलं तर 2016 किंवा 2018 पूर्वीची जी परिस्थिती देवळाली नगर परिषदेच्या हद्दीतल्या शेतकऱ्यांची होती, आज त्यामध्ये खूप सुधारणा झालेली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःच्या शेतासाठीचं मुबलक पाणी उपलब्ध होतं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आमचा शेतकरी सुखी व्हायला सुरुवात झाली आहे. आणि शहराच्या विकासाच्या बाबतीत शहराचा सर्वांगीण विकास करायचा झाला तर रस्ते, लाईट, पाणी या गोष्टी तर मूलभूतच आहेत. आणि आज रस्त्यांची अवस्था जर बघितली तर आम्हीही कामं केली, परंतु कालांतराने ते रस्ते, भूमिगत गटार योजनेचं काम आमचं चालू असल्यामुळे म्हणा किंवा बराचसा कालावधी गेला. पूर्वीची रस्त्यांची कॅपॅसिटी पकडली जायची ती 25 टनाची पकडली जायची, परंतु आपल्याकडे आता ऊस वाहतूक किंवा अगदी जवळपास 500+ घरकुलांची कामं आमच्याकडे झाली आहे. म्हणजे प्रभाग वाईज जर घेतलं तर कमीत कमी 50 घरकुलं ही आत्तापर्यंत कंप्लीट झाली आहेत. 2-3ची आत्ता चालू आहेत.